रविवारी रात्री माझी बायको माझ्यासोबत का झोपत नसायची हे मला कळालं होतं. माझी पत्नी पूर्ण आठवडाभर माझ्यावर खूप प्रेम करायची, पण रविवारी येताच ती मला अंगाला हात पण लावू द्यायची नाही आणि मला जवळ पण येऊ द्यायची नाही. ती दुसऱ्या रूममध्ये जाऊन झोपायची. एके दिवशी मला तिच्याशिवाय झोपणं कठीण झालं. मला ते सहन होत नव्हतं. मी पलंगावर एकटाच कूस बदलत होतो. मला माझ्या बायकोशिवाय अजिबात झोप येत नव्हती. माझी कामवासना जागृत झाली होती. माझी कामेच्छा मला स्वस्थ झोपू देत नव्हती. त्यामुळे मी माझी बायको ज्या रूममध्ये गेली होती त्या रूममध्ये मी तिला जाऊन येण्यासाठी बघायला गेलो. माझी पत्नी प्रत्येक रविवारी माझ्यापासून लांब राहायची, दुसऱ्या रूममध्ये झोपायची. मला प्रश्न पडला की ती रविवारी माझ्यापासून का वेगळं झोपत आहे, पण याबद्दल मी तिला फारसं काही विचारलं नाही आणि रविवारी वेगळ्या रूममध्ये झोपायची अनुमती दिली. पण आज मला माझी कामदेवता माझ्या पत्नीपासून दूर झोपण्याची अनुमती देत नव्हती. माझी कामेच्छा मला स्वस्थ झोपू देत नव्हती. मला माझ्या पत्नीपासून दूर झोपणं हा विचारसुद्धा नको वाटत होता आणि रविवारी वेगळ्या रूममध्ये झोपायची अनुमती दिली. पण आज मला माझी कामदेवता माझ्या पत्नीपासून दूर झोपण्याची अनुमती देत नव्हती. माझी कामेच्छा मला स्वस्थ झोपू देत नव्हती. मला माझ्या पत्नीपासून दूर झोपणं हा विचारसुद्धा नको वाटत होता. मी उठलो आणि माझ्या पत्नीच्या रूममध्ये गेलो, तर ती तिथे नव्हती. मला प्रश्न पडला की माझी बायको रात्री कुठं गेली असेल. आमचं घर खूप मोठं होतं. मी माझ्या पत्नीला शोधू लागलो. ती मला कुठेच दिसली नाही. जेव्हा मी स्टोअर रूमच्या जवळ गेलो तेव्हा मला स्टोअर रूममधून ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज आला. मी घाबरून पटकन रूमच्या बाहेर गेलो. दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच आतमधील दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी विचार पण करू शकत नव्हतो की माझी पत्नी स्टोअर रूममध्ये अशा अवस्थेत दिसेल. आम्ही दोघे भाऊ आणि एक म्हातारी आई असं 3 जण राहायचो. माझी आई खूप थकलेली होती, त्यामुळे ती नेहमी आजारी असायची. त्यामुळे घरात सगळं सामान अस्तव्यस्त पडलेलं असायचं. आम्ही दोघे भाऊ, पण आम्हाला दोघांनाही ऑफिसचं काम असल्यामुळे आम्हाला घराकडे पुरेसं लक्ष देता येत नव्हतं. पण आम्हाला जेवढी करता येईल तेवढी मदत आम्ही आईला करू लागायचो. पण एक गृहिणी जेवढं नीट घर सांभाळू शकते तेवढं नीट आम्हाला सांभाळता येत नव्हतं. एका गृहिणीची कमतरता आम्हाला जाणवत होती. एके दिवशी आईची एक जुनी मैत्रीण घरी आली. त्यांनी आईची अवस्था बघून आईला आम्हा दोघा भावांपैकी एकाचं लग्न करण्याचा सल्ला दिला. त्यांनी त्यांच्या भावाच्या मुलीला म्हणजेच त्यांच्या भाचीचा फोटो पण दाखवला. त्यांच्या भावाची मुलगी दिसायला खूप सुंदर होती आणि त्यांच्या भाचीसाठी त्या पण स्थळ शोधतच होत्या. आईला पाहता क्षणी त्या फोटोतील मुलगी आवडली. आईची ती मैत्रीण त्या मुलीची खूप कौतुक करत होती. त्या म्हणू लागल्या की माझी भाची रिया खूप चांगल्या प्रकारचं घर सांभाळू शकते. ती स्वयंपाक वगैरे खूप उत्तमरित्या करते. ती माझ्या आईला म्हणायची, जर तू तुझ्या एका मुलाचं लग्न रियासोबत केलं तर ती उत्तम प्रकारे या घराला सांभाळू शकेल. आईला पण घराची खूप काळजी असायची. त्यामुळे आईला सुद्धा आता वाटू लागलं होतं की खरंच या घराला आता एका सुनेची गरज आहे. आणि आई माझ्या मोठ्या भावाला रियाचा फोटो दाखवत म्हणाली की मला आता माझ्या मोठ्या मुलाचं लग्न करावं लागेल. तेव्हा माझ्या मोठ्या भावाने या लग्नाला नकार दिला आणि म्हणाला, मला एक गरीब कुटुंबातील मुलीशी लग्न करायचं आहे. कारण माझा भाऊ मनाने खूप चांगला होता आणि त्याला मुलीच्या आईवडिलांकडून हुंड्यांची पण अपेक्षा नव्हती. त्याला त्याचा संसार स्वहितावर आणि करायचा होता. त्यामुळे तो सध्या तरी लग्न करायच्या मनस्थितीत नव्हता. आईने जेव्हा रियाचा फोटो दाखवला तेव्हा पाहता क्षणी मला ती आवडली होती. रिया अगदी तशीच होती जशी मला हवी होती. माझ्या भावाप्रमाणे मी पण ऑफिसमध्ये मोठ्या हुद्द्यावर कामाला होतो. त्यामुळे भावाने नकार देताच आईने त्याच्या जागी माझं लग्न रियाशी लावून द्यायचा विचार केला. रिया उच्च शिक्षित आणि मोठ्या घरातली मुलगी होती. तिच्या वडिलांचा स्वतःचा व्यवसाय होता. त्यांची आर्थिक परिस्थिती आमच्यापेक्षा खूप चांगली होती. जेव्हा माझी आई रियाच्या घरी माझं स्थळ घेऊन गेली तेव्हा तिला वाटलं होतं की रियाचे आई वडील नकार देतील. पण रियाच्या घरच्यांनी माझ्या आईला खूप मान दिला, सन्मान दिला आणि माझ्या आईचा खूप छान प्रकारे आदर सत्कार केला. लग्नाला होकार पण दिला. आमच्या घरातलं हे पहिलं शुभ कार्य होतं. वडिलांच्या मृत्यूनंतर आम्ही आनंद किंवा सण उत्सव साजरं करणं सोडून दिलं होतं. माझी आई पण आजारपण विसरून लग्नाच्या तयारीला लागली होती. मुलाच्या डोक्यावर अक्षता पडणार याचा आनंद तिच्या डोळ्यात सतत जाणवत होता. बघता बघता माझ्या आणि रियाच्या लग्नाचा दिवस उजेडला. आमच्या दोघांचं लग्न झालं. लग्न अगदी थाटामाटात पार पडलं. मी रियाला पहिल्यांदा जवळून पाहिलं. फोटोपेक्षा प्रत्यक्षात खूप सुंदर आणि मनाला उत्तेजित करणारी तिची काया होती.
रात्री मी जेव्हा आमच्या रूममध्ये गेलो तेव्हा रिया तिचा सुंदर चेहरा पदराने झाकून पलंगावर माझी वाट पाहत बसली होती. मी राधिकाला एक सुंदर भेटवस्तू दिली आणि तिचा पदराड लपलेला मुखडा पाहू लागलो. स्वर्गातली अप्सरा आज माझ्या समोर अवतरली की काय असा भास मला होऊ लागला. ते मादक सौंदर्य पाहून मी पुरता घायाळ झालो. तिचे ते गोरे पान, नाजूक, मनाला मोहणारे रूप माझी कामवासना जागृत करत होतं. तिचं ते सौंदर्य पाहून मला स्वतःवर नियंत्रण ठेवणं कठीण झालं होतं. मी रियाचे हात माझ्या हातात घेतले आणि माझे ओठ तिच्या नाजूक हातांवर अलगट टेकवले. ती शांतपणे बसली होती. ती थोडीशी घाबरल्यासारखी वाटत होती. माझ्या स्पर्शाने ती अंग चोरून घेत होती. तिचं ते लाजणं मला अजून उत्तेजित करत होतं. मी तिला माझ्या मिठीत ओढून घेतलं आणि आम्ही दोघे एकमेकांमध्ये हरवून गेलो. रियाने तिचं मन आणि शरीर सगळं माझ्या स्वाधीन केलं होतं. लग्नाची ती पहिली रात्र माझ्या आयुष्यातली खूप सुंदर आणि न विसरता येणारी होती. रियाच्या रूपात मला एक खूप सुंदर आणि चांगला जीवनसाथी मिळाली होती. ती पण माझी खूप प्रशंसा करू लागली. आम्ही पूर्णपणे एकमेकांच्या स्वाधीन केलं होतं. दुसऱ्या दिवशी रिया माहेरी गेली. मी तिच्या आठवणीने वेडापिसा झालो होतो. आता मला एक क्षणसुद्धा रियापासून दूर राहणं शक्य वाटत नव्हतं. मी वेड्यासारखी ती परत येण्याची वाट पाहत होतो. माझा मोठा भाऊ माझी अशी अवस्था पाहून माझी मस्करी करत होता. तो मला चिडवू लागला. माझ्या भावाच्या अशा बोलण्याने मी मनातच लाजलो. जेव्हा माझा भाऊ मला म्हणाला, चांगलं आहे, तू तुझ्या पत्नीचं आयुष्यभर अशीच काळजी घे. रात्री परत आली तेव्हा मी रियाच्या पाठीमागे रूममध्ये आलो आणि दिवसभर तिची एक झलक पाहण्यासाठी किती आसुसलो होतो हे तिला सांगू लागलो. माझं असं बोलणं ऐकून ती गालातल्या गालात हसली आणि तिने मला तिच्या मिठीत सामावून घेतलं. माझ्या आणि रियाच्या लग्नाला 4 दिवस झाले नव्हते की तिने पूर्ण घराची जबाबदारी स्वतःवर घेतली होती. खरंच ती घर कामात खूप तरबेज होती. ती एक चांगली गृहिणीसुद्धा होती. माझी आई तर रियाचं काम बघून इतकी खुश झाली की आईने स्वखुशीने घराच्या चाव्या रियाच्या हवाले केल्या. माझा भाऊ तर रियाच्या समोर पण येत नव्हता. तो रियापासून लांबच राहायचा. रियाकडे तो नजरवर करून पाहायचा सुद्धा नाही. सर्व कामे तो स्वतः करायचा. रियाकडून तो त्याचं कोणतंच काम करून घेत नव्हता. रिया पण घरातील वातावरण पूर्णपणे मिसळून गेली होती. आता आई घराच्या काळजीतून निश्चिंत झाली होती. रिया घरातील कामं खूप चांगल्या प्रकारे करत होती, पण त्याचबरोबर मला सुद्धा रात्री पूर्ण वेळ देत होती. ती रात्री माझ्यावर अशा प्रकारे प्रेम करायची की आम्ही पूर्णपणे रियाचा दिवाना झालो होतो. मी तिच्या प्रेमात अखांत बुडालो होतो. दिवसागणिक माझं आणि रियाचं नातं घट्ट होत चाललं होतं. आमच्या लग्नाला आता पूर्ण 1 आठवडा झाला होता आणि अचानक एका रात्री रियाने तिचं अंथरूण घेतलं आणि म्हणाली की आज दुसऱ्या रूममध्ये झोपणार आहे. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं की रियाला असं अचानक काय झालं. मी तिला विचारलं, काय झालं रिया, तू माझ्यावर नाराज आहेस का? तेव्हा ती म्हणाली, नाही असं काहीच नाही, पण आजपासून प्रत्येक रविवारी मी तुमच्यापासून वेगळ्या रूममध्ये झोपणार. तेव्हा रियाचं असं बोलणं ऐकून मी तिला विचारलं की तुला खरंच माझ्याजवळ झोपायची काही अडचण असेल तर मला सांग, संकोच करू नकोस. पण रियापासून मला एक क्षणसुद्धा राहणं कठीण झालं होतं आणि ती तर पूर्ण रात्र माझ्यापासून दूर झोपायचं म्हणत होती. माझा उतरलेला चेहरा पाहून रिया म्हणाली, तुम्ही काळजी करू नका. खरं तर मी नवस केला होता की माझ्यावर खूप प्रेम करणारा नवरा भेटावा. जर मला माझ्यावर खूप प्रेम करणारा नवरा मिळाला तर मी प्रत्येक आठवड्याच्या रविवारी माझ्या पतीपासून दूर म्हणजे वेगळ्या रूममध्ये झोपेल. त्यामुळे मी फक्त माझा नवस पूर्ण करत आहे, कारण तुमच्या रूपात मला खूप प्रेम करणारा नवरा मिळाला. मी म्हटलं, जर तुझा असा नवसच असेल तर मला काहीच अडचण नाही, पण मला तुझ्यापासून एक क्षण पण कोणी दूर करू शकत नाही आणि माझ्यासाठी हे शिक्षेपेक्षा कमी नाही आहे. माझं बोलणं ऐकून ती पण मला म्हणाली, तुम्ही सुद्धा तुमच्यापासून एक क्षणभर मला दूर राहवत नाही, पण माझा नाईलाज आहे. तसंही आपण एकाच घरात राहतो आणि फक्त रविवारचाच तर प्रश्न आहे. रिया अंथरूण घेऊन रूमच्या बाहेर गेली. मी एकटाच पलंगावर या कुशीवरून त्या कुशीवर कूस बदलत राहिलो. रियाशिवाय एक क्षणसुद्धा माझा डोळा लागत नव्हता. मी हा विचार करून गप्प बसलो की एका रात्रीचा तर प्रश्न आहे. ती पूर्ण आठवडा माझ्यावर खूप प्रेम करायची, त्यामुळे एखादी रात्र मला तिच्या विना घालवणं शक्यच नव्हतं. सकाळी जेव्हा रिया आमच्या रूममध्ये आली तेव्हा मला तिचा चेहरा आणि उतरलेला दिसला. मी तिला विचारलं की तुझा चेहरा आज उतरलेला आहे. तेव्हा ती म्हणाली की मला एकटीला त्या रूममध्ये झोप आली नाही. मी प्रेमाने तिला माझ्या मिठीत सामावून घेतला. मी तिला म्हणालो, जर असं आहे तर मला सोडून नको ना जाऊ. माझं बोलणं ऐकून ती मला म्हणाली, नाही हे शक्य नाही, मला कोणत्याही परिस्थितीत माझा हा नवस पूर्ण करायचा आहे आणि काही काळानंतर मला तुमच्याशिवाय राहायची सवय होऊन जाईल. मी रियाला चिडवण्यासाठी म्हणालो की तू खूप खडूस आहे, स्वतःला पण त्रास करून घेतेस आणि मलासुद्धा त्रास देतेस. तू दुसरा पण नवस करू शकत होती, पण तू तर मला तडपवण्यासाठी असा नवस केला.
रियाने तिरपा कटाक्ष माझ्याकडे टाकला आणि घरातील कामात व्यस्त झाली. मी माझ्या आईपाशी जाऊन बसलो तर ती रियाचं खूप कौतुक करत होती. मला खूप आनंद झाला की माझ्या आईला दुसऱ्या सासूसारख्यासारखं रियापासून काही त्रास झाला नाही. रियाने घर खूप छान आवरलं होतं. घरातील सर्वजण खूप खुश होते. रिया आईची खूप काळजी चांगल्या प्रकारे घ्यायची. आता आईच्या तब्येतीत पण चांगली सुधारणा होत होती. कोणीतरी खरंच म्हटलंय की एक चांगली पत्नी घराचा स्वर्ग बनवते आणि रियाने ते आमच्या घरात खरं करून दाखवलं होतं. आमच्या घराला रियाने स्वर्ग बनवलं होतं. फक्त दुःख तर याच गोष्टीचं होतं की रविवारच्या रात्री ती मला तडपावण्यासाठी सोडून दुसऱ्या रूममध्ये झोपण्यासाठी जायची आणि हीच गोष्ट मला आवडत नव्हती. मी एकटाच पलंगावर पडून रियाच्या प्रेमात तरसायचो. मला रियाच्या मिठीत झोपायची सवय झाली होती. जोपर्यंत मला झोप येत नसेल तोपर्यंत रिया तिची बोटं माझ्या केसात फिरवायची आणि आता तर मला तिच्याशिवाय झोपणं मुश्किल झालं होतं. रियाने मला जणू तिचा गुलामच बनवलं होतं. असंच एका रविवारी रिया दुसऱ्या रूममध्ये झोपण्यासाठी निघून गेली. मला एकट्याला झोप येत नव्हती आणि मी ठरवलं होतं की रियाला माझ्यापासून असं वेगळं दुसऱ्या रूममध्ये झोपू देणार नाही आणि हा दुरावा संपवून टाकेल. आणि हाच विचार करून मी रियाच्या रूममध्ये गेलो तर तिथे रिया नव्हती. मी तिला शोधत स्टोअर रूमकडे गेलो तर मला स्टोअर रूममधून ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज ऐकू आला. मी तात्काळ त्या दिशेने धावलो आणि रियाचा दरवाजा उघडला तर माझी पत्नी रिया माझ्या मोठ्या भावासोबत स्टोअर रूममध्ये मला दिसली. ती जीवाच्या आकांताने ओरडत होती आणि माझा भाऊ तिच्या तोंडावर हात ठेवून तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. मी आतमध्ये जाताच माझा भाऊ मला म्हणू लागला की तुझी पत्नी इथे तिच्या प्रियकराला भेटायला आली होती. आणि जेव्हा मी पाहिलं ती ओरडू लागली. तिचा प्रियकर तर पळून गेला. पण मी तिला म्हणालो की तू सारं सत्य तुझ्या नवऱ्याला सांगेन. तेव्हा ती उलट माझ्यावरच आरोप करायला लागली आणि मला म्हणाली की माझ्या नवऱ्याला सांगितलं की माझी इज्जत लुटण्याचा प्रयत्न करत होतो. माझ्या भावाचं बोलणं ऐकून तर मला चेहरा रागाने लाल झाला आणि मी जोराने रियाच्या कानाखाली दिली. रिया खूप वेळापासून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती पण चापट खाताच ती थोडी घाबरली. ती म्हणाली की माझं बोलणं एकदा ऐकून तरी घ्या. पण मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी रियाला पाहिलं होतं की ती कशा अवस्थेत होती. ती म्हणत होती की ती स्टोअर रूममध्ये तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी आली नव्हती तर माझ्या भावाने तिला इथे बोलावून घेतलं होतं. मी माझ्या सज्जन सुस्वभावी भावाच्या विरोधात असं विषभरे शब्द ऐकून मला रियाचा अजूनच जास्त राग येत होता. मी रियाला तिच्या केसाला धरून माझ्या रूममध्ये ओढत घेऊन आलो. मी ज्या स्त्रीला इतकी इज्जत दिली होती, जिला इतकी इज्जतवान समजत होतो, तिच्यावर प्रेम करत होतो, तिने माझ्या पाठीत मागून वार केला होता. आज मला कळून चुकलं होतं की ती पूर्ण आठवडा मला खुश करून माझ्यासोबत एक रात्र घालवून रविवारी माझ्यापासून वेगळं दुसऱ्या रूममध्ये झोपायला का जायची ते. मला आता कळालं होतं की ती कोणता नवस करत होती. ती फक्त तिच्या प्रियकराला चोरून भेटण्यासाठी आखलेली योजना करत होती. जर आज माझ्या भावाने पाहिलं नसतं तर मला आयुष्यभर या गोष्टीचा सुगावा लागला नसता. मी रियाला म्हटलं की तू आत्ताच्या आत्ता तुझे सामान बांध आणि तुझ्या आईवडिलांकडे निघून जा. माझ्या घरात आता तुझ्यासाठी जागा नाही आहे. रिया माझ्या पायावर पडून मला विनवणी करत होती. माझं ऐकून तर घ्या प्लीज. खरं तर मला रियाचं काहीच ऐकून घ्यायची इच्छा नव्हती पण मला तिला एक संधी द्यायची होती कारण माझं रियावर खूप प्रेम होतं. मी तिला म्हणालो तुझ्याकडे फक्त एकच संधी आहे आणि तुला जे बोलायचं आहे ते तू बोलू शकतेस. ती म्हणू लागली की ती लग्न अगोदर एका मुलावर प्रेम करत होती पण दोघांमध्ये असं कधी झालं नाही की मला स्वतःची लाज वाटेल आणि अशी कृती मी कधीच केलेली नाही आहे. तो मुलगा पण माझ्यावर खूप प्रेम करायचा पण त्याच्या आईवडील आमच्या लग्नाला मान्यता देत नव्हते. माझ्याकडे त्या मुलाने दिलेले काही फोटो होते. तो मुलगा दुबईला जात होता तेव्हा मी विचार केला की त्याचे फोटो त्याला परत करावे. जेव्हा मी माझ्या आईला भेटण्यासाठी घरी गेले तेव्हा त्या मुलाचं सगळं सामान गोळा करून परत देण्यासाठी मी त्याला एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावलं. तो आला आणि त्याचं सगळं सामान त्याला परत दिलं आणि भविष्यात वाटचालीसाठी आम्ही एकमेकांच्या हातात हात घेऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या. मला वाटलं की आता माझा भूतकाळ मला पुसून टाकावा लागणार आहे आणि मी आता आनंदाने तुमच्यासोबत माझं पुढचं आयुष्य घालवेल. पण हे सर्व होताना तुमच्या मोठ्या भावाने पाहिलं आणि आमचा व्हिडिओ बनवला आणि ते मला ब्लॅकमेल करू लागले की तुला आठवड्यातून एक रात्र माझ्यासोबत घालवावी लागेल. मी तुमच्या भावाच्या धमकीने पूर्ण घाबरले होते आणि मला तुमच्यापासून दूर जायचं नव्हतं. त्यामुळे मला हे पाऊल उचलावं लागलं. त्यामुळे मी प्रत्येक रविवारच्या रात्री तुमच्या भावासोबत झोपू लागले. पण हे सर्व मी माझ्या मर्जीने करत नव्हते. त्यामुळे मी तुमच्या भावाच्या अशा वाईट कृत्यामुळे रडत आणि ओरडत होते.
रिया माझ्यापासमोर दोन्ही हात जोडून उभी होती. ती म्हणत होती, कृपा करून मला या अपराधी जगण्यातून बाहेर काढा. मी तुमच्याशिवाय जगू शकत नव्हतं. म्हणून तुम्हाला हे सगळं सांगण्याची माझी हिंमत होत नव्हती. मी रियाकडे नुसतं पाहत होतो. मी रियाच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू शकत होतो. पण माझा भाऊ तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तिला रूममध्ये बोलवत होता आणि हे मी कधीच मान्य करू शकत नव्हतो. माझा भाऊ खूप सज्जन आणि मोकळ्या मनाचा होता. त्याने तर कधीच कोणत्या मुलीकडे नजर वर करून पाहिलं सुद्धा नव्हतं आणि रियाचं त्याच्यासाठी आलेलं स्थळ त्यानेच तर नाकारलं होतं. तर मग तो रियाला परत तिच्याजवळ कशाला बोलवेल? वादळात सापडल्यासारखी माझी अवस्था झाली होती. रियाचे अश्रू तिच्या खरेपणाची साक्ष देत होते आणि माझ्या भावाच्या खरेपणाची साक्ष देत होतो. मला रियासोबत चुकीचं घडू द्यायचं नव्हतं, पण माझ्या भावाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत होती ती. मी थंड डोक्याने विचार करेन आणि योग्य तो निर्णय तुला कळवेल असं रियाला सांगितलं आणि मी स्वतः सकाळी रियाला तिच्या घरी सोडून आलो. गाडीतून उतरताना रिया एकच गोष्ट बोलली की ती माझ्यावर खूप प्रेम करते आणि तिने जे काही केलं ते मजबुरीने केलं. माझं मन रियाच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला लावत होतं, पण मी माझ्या भावाला पूर्णपणे ओळखत होतो. तो असं कृत्य करूच शकत नव्हता. तिला सोडून आल्यानंतर मी माझ्या भावाच्या रूममध्ये गेलो. तो पूजापाठ करत होता. मी शांतपणे एका कोपऱ्यात जाऊन उभा राहिलो. माझ्या भावाला काय बोलावं हे मला सुचत नव्हतं. माझ्या भावाने तर मला सांगून टाकलं की जेव्हा तो रात्री पाणी पिण्यासाठी बाहेर आला तर त्याला स्टोअर रूममधून बोलण्याचा आवाज आला. तो गेला आणि त्या स्टोअर रूमचा दरवाजा उघडला तर रिया तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत होती. माझ्या आईची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे मी तिला तिच्यातलं काहीच सांगितलं नव्हतं. मी आईला सांगितलं की रिया काही दिवसांसाठी तिच्या आईवडिलांकडे राहण्यासाठी गेली आहे. दिवस खूप वेगाने जात होते. काय करावं मला कळत नव्हतं. ऑफिसमध्ये पण माझं कोणत्याच कामात लक्ष लागत नव्हतं. माझ्या भावाने मला सांगितलं की तू रियाला घटस्फोट देऊन टाक, कारण रियासारख्या स्त्रीचा कधीच कोणावर विश्वास ठेवू शकत नाही आणि ती घर बसवू शकत नाही. मला रियासोबतचं नातं तोडायचं नव्हतं. मला रियाला थोडा वेळ द्यायचा होता. रिया मला रोज फोन करायची, पण मी तिचा फोन उचलत नव्हतो. आई तर सारखं विचारत होती की रिया परत कधी येणार आहे. आईला पण आता रियाची सवय झाली होती. रिया आईची अशा प्रकारे काळजी घ्यायची की आई पण रियावर पोटच्या मुलीप्रमाणे प्रेम करत होती. एक दिवस संध्याकाळी मी ऑफिसमधून घरी येत होतो तेव्हा मला कळालं की माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला. त्याच रात्री मी रियाला घटस्फोटाची कागद देण्यासाठी तिच्या घरी जाणार होतो, पण भावाचा ॲक्सिडेंट झाला आहे कळताच मी दवाखान्यात गेलो. भावाची स्थिती खूप नाजूक होती. त्याच्या शरीरातील हाड तुटलं होतं आणि खूप सारी ऑपरेशन केल्यानंतर माझ्या भावाचा जीव वाचला, पण डॉक्टरांनी सांगितलं की तो कधीच उठून बसू शकत नाही. त्याचा एक पाय पण तोडून टाकावा लागला होता. त्याचं माकड हाड पूर्णपणे मोडलं होतं. माझ्या भावाची अशी स्थिती पाहून रियाला पूर्णपणे विसरून गेलो होतो, पण भावाची सेवेत गुंतून गेलो होतो. आई पण भावाच्या अशा अवस्थेमुळे खूप दुःखी झाली होती. तिचं दुखणं पण जोर धरू लागलं होतं. मी दोघांना खूप मोठ्या मुश्किलीने सांभाळत होतो. कोणाची वाईट नजर आमच्या घराला लागली होती कोणास ठाऊक. जेव्हा 15 दिवसानंतर माझा भाऊ पूर्णपणे शुद्धीत आला आणि त्याने मला जे काही सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझा भाऊ रडत मला म्हणाला की यामध्ये रियाची काही चूक नव्हती. ती खरंच त्या दिवशी मुलाला शेवटचं भेटण्यासाठी गेली होती, पण मी जाणून बुजून त्यांचा व्हिडिओ काढला आणि तिला ब्लॅकमेल करू लागलो. ती तर निष्पाप आहे. मी जबरदस्ती तिच्यासोबत शरीर संबंध ठेवायचो, त्यामुळे ती ओरडायची आणि असं न करण्यासाठी माझ्याकडे गयावया करायची. त्यामुळे तू खूप चिंतेत असायची. तुला धोका द्यायचा नव्हता. त्या रात्री पण रिया स्वतःला वाचवण्यासाठी ओरडत होती आणि मला विनंती करत होती की मी तिला सोडून द्यावं. माझा भाऊ रडत होता आणि म्हणत होता की त्या निष्पाप मुलीचं आयुष्य माझ्यामुळे उद्ध्वस्त झालंय, त्यामुळे देवाने मला त्याच्या अशी शिक्षा दिलेली आहे. माझ्या भावाचं असं बोलणं ऐकून मला धक्काच बसला. माझा भाऊ, ज्याला मी खूप सज्जन समजत होतो, तो असं काही करेल यावर माझा विश्वासच बसत नव्हता. माझ्या पत्नीसोबत संबंध कसे काय प्रस्थापित करू शकत होता तो? माझा भाऊ पुढे म्हणाला की रिया लग्न करून या घरी आली तेव्हा त्याची नजर तिच्या सौंदर्यावर आणि तिच्या नाजूक शरीरावर हटतच नव्हती. रियाच्या सौंदर्याने त्याला घायल केलं होतं, पण तरीही तो तिची नजर खाली ठेवत होता. जेव्हा त्याला संधी मिळेल तेव्हा त्या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचा त्यानं ठरवलं. तो पूर्णपणे विसरून गेला होता की वरून देव पाहत आहे. संध्याकाळी हॉस्पिटलमधून मी रियाच्या घरी जायला निघालो. मला रियाला माझ्या आयुष्यात परत आणायचं होतं आणि तिची माफी मागायची होती. मी विचार केला की माझ्या भावाच्या या कृत्याबद्दल मी रियाच्या पायावर पडून तिची माफी मागेल, कारण देवाने माझ्या भावाला त्याच्या कृत्याची शिक्षा अगोदरच दिली होती. मला इतका विश्वास होता की रियाच माझ्यावरती इतकं प्रेम नक्की आहे की ती मला माझ्या एका गोष्टीसाठी माफ करेल आणि ती पुन्हा एकदा घरी येईल. हे खरं आहे की देवाच्या काठीला आवाज असतो,
आणि तो जेव्हा माणसावर पडतो तेव्हा माणूस त्याचा मार सहनसुद्धा करू शकत नाही. मंडळी, रिया खरंच एक अत्यंत गुणवान स्त्री होती. अशा पद्धतीने एखाद्या स्त्रीचा उपयोग आपण नाही केला पाहिजे. एखाद्या सज्जन माणसाच्या आत राक्षस दडलेला असतो हे रियाच्या धीरावरून आपल्याला लक्षात येऊ शकतं. ही कथा, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून कळवा. आवडली असेल तर निश्चितच शेअर करा. अशाच आणि यासारख्या असंख्य दर्जेदार उत्कृष्ट कथांसाठी तुम्ही बघत राहा मराठी रिअल स्टोरीज. धन्यवाद.